मुंबईसाठी तुम्ही काय केलं ते सांगा. ही मराठी माणसाची शेवटची लढाई आहे असं इमोशनल भाषण काही लोकांनी केलं. पण मराठी माणसाचं अस्तित्व कधी धोक्यात नव्हतं, आजही नाही आणि उद्याही ते धोक्यात राहणार नाही. तुम्ही त्याची चिंता करू नका. तुमचं अस्तित्व धोक्यात आलंय, तुमचं राजकारण मात्र धोक्यात आलंय. परंतु मराठी माणसाचं हित जपायला, मुंबईचं हित जपायला आम्ही समर्थ आहोत. देवेंद्रजी इथे आहेत, मी ते तुमच्या समोर आहे आणि मराठी माणूस आमच्या सोबत आहे. मराठी माणूस मराठी माणूस मराठी माणूस. अरे एकनाथ शिंदे का मराठी नाही? देवेंद्र फडणवीसजी काय मराठी नाहीत? मराठी माणसासाठी काय केलं ते सांगा. आज मी पुन्हा सांगतो, मुंबईतली मराठी माणसाचं महत्त्व कधी कमी होणार नाही आणि त्यासाठी येणारा महापौर महायुतीचाच असेल आणि मराठीच असेल. मुंबईवर युतीचा भगवा फडकणार, महायुतीचा भगवा फडकणार. ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे, लिहून ठेवा तुम्ही. खरं तर यांच्यामुळेच मुंबईकर मुंबईच्या बाहेर गेला. इकडे वसई विरार नाला सोपारा, इकडे बदलापूर अंबरनाथ वांगणी इकडे गेला. ह्या तुमच्यामुळे गेला आहे का? यांच्यावर जाण्याची वेळ आली आणि म्हणून यांना पुन्हा सन्मानाने मुंबईकर जो बाहेर गेला त्याला पुन्हा मुंबईत आणण्याचं काम ही महायुती केल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं काम आम्ही करतोय. मुंबईकरांना घर, त्यांना रोजगार, मूलभूत सोयी सुविधा देणं हेच आमचं मिशन आहे, हेच आमचं मिशन आहे. देवेंद्रजीने आम्ही ठरवलेलं आहे, आता मुंबईकर जो गेलाय बाहेर, जो रडतोय, त्याला भाडं नाही, बेघर झालाय, त्याला पुन्हा मुंबईत आणू, हे आम्ही ठरवलेलं आहे. हा संकल्प आम्ही केलेला आहे. आम्ही हवेत बोलत नाही, आमचं काम बोलतंय. 3.5 वर्षाचं काम बघा, काम बघा, डोळ्यांनी बघा आणि मग बोला आमच्यावर. आमचं नो सेटलमेंट, ओनली डेव्हलपमेंट. नो सेटलमेंट, ओनली डेव्हलपमेंट हा आमचा अजेंडा आहे. त्यांचं करप्शन फर्स्ट होतं, आमचं मुंबई फर्स्ट आहे, मुंबई फर्स्ट. आणि म्हणून आम्ही मराठी माणसासाठी काय केलं ते मी सांगतो. नीट ऐका तुम्ही, ऐका. 20,000 इमारतींना ओसी देण्याचा निर्णय आमच्या महायुती सरकारने घेतला. 20,000 इमारती, 20,000 लोक नाहीत. पागडी मुक्त मुंबई, पागडी मुक्त मुंबई करण्याचा निर्णय आमच्या महायुती सरकारने घेतला. फनेल झोन मध्ये अडकलेलं रिडेव्हलपमेंट करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला. झोपडपट्टी मुक्त मुंबईसाठी 17 मोठे झोपडपट्ट्यांचे क्लस्टर करण्याचा निर्णय आम्ही घेतला. खड्डे मुक्त मुंबई करण्याचा निर्णय आम्ही घेतला. मला आठवतंय, मी मुख्यमंत्री होतो, देवेंद्रजी आणि आम्ही ठरवलं, आयुक्तांना बोलवलं, का खड्ड्यातून प्रवास आमच्या जनतेचा, मुंबईकरांचा. तुम्ही सगळे रस्ते काँक्रीटचे करा. 2 फेजमध्ये आपण मुंबईतले सगळे रस्ते काँक्रीटचे करतोय. मे पर्यंत बरेचसे रस्ते त्यातले होतील. पुढच्या 1 वर्षात मुंबई खड्डे मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. हे काम आहे आमचं, हे काम केलंय. म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजना आम्ही आणली आहे. मग अशी सांगितलं गिरणी कामगारांचं, तुम्ही एक तरी गिरणी कामगार घर दिला? आम्ही साठा इथं बसलेत, 10 ते 12 हजार गिरणी कामगारांना महायुतीने घरं दिली आणि आणखी 1 लाख गिरणी कामगारांना मुंबई आणि MMR मध्ये महायुती घरं देणार. कारण मुंबईकर मुंबईसाठी खपलाय. आम्ही स्वतःची घरं भरणारे नाही, लोकांना घर देणारे आहोत. आम्ही देणारे आहोत, आम्ही घेणारे नाही.
3.5 वर्षात पाहिलंय तुम्ही. लाखो मुंबईकरांना, मराठी माणसांना त्याचा फायदा होईल. त्यांच्या काळातलं एक तरी काम सांगा. उलट आधी जी कामं सुरू होती, जे देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना हे झाल्यानंतर, हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याला स्टे दिला, स्पीड ब्रेकर आणला, सगळं ठप्प केलं. मेट्रो 3चा प्रवास रोखला. पण आमचं सरकार आल्यानंतर सगळे स्पीड ब्रेकर हटवले. मेट्रोचं स्पीड ब्रेकर हटवलं. मेट्रो चालू झाली, कारशेड सुरू झाला, रस्त्याचं काम सुरू झालं, समृद्धीचं काम सुरू झालं, बुलेट ट्रेनचं काम सुरू झालं, सगळं सुरू झालं. अटल सेतूचं काम सुरू झालं. या लोकांनी काम रोखलं म्हणून 10,000 कोटींचा खर्च वाढला. हा खर्च तुमच्या खिशातून आम्ही वसूल करायचा का? तुमच्या अडेल तट्टू भूमिकेमुळे तुम्ही हे प्रकल्प रोखले. मुंबईकरांचे हाल झाले. लोकल गर्दीमध्ये लोक गुदमरले. याला जबाबदार कोण? खरं तर हे लोक विकास विरोधी, अँटी डेव्हलपमेंट आपण म्हणतो ना, तशा प्रकारचे लोक आपण पाहिले. मुंबईत सुरू असलेल्या पुनर्विकासाच्या कामामुळं यांना खोकला होतो म्हणे, कुठेतरी म्हणाले. पण वर्षानुवर्षे झोपडपट्ट्यांमध्ये आणि धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांपेक्षा यांच्या स्वतःच्या खोकल्याचं कौतुक मोठं आहे. अरे, स्वतःच्या बंगल्याला परमिशन आणि गरिबांच्या घरांमुळे पोल्युशन होतंय, प्रदूषण होतंय. तुम्ही बंगल्यावर बंगले बांधा आणि या गोर गरिबांनी झोपडपट्टीमध्ये त्या बाथरूमच्या टॉयलेटच्या पाण्यामध्ये, गटाराच्या पाण्याच्या बाजूला राहायचं, खितपत पडायचं. लोकांच्या वेदना जाणून घ्यायला कुणाचा जन्म कुठे झाला हे महत्वाचं नसतं. काहीतरी म्हणाले ते. आणि म्हणून सर्वसामान्यांसाठी कोण पोट तिडकीने काम करतोय ते महत्वाचं आहे. तुम्हाला कळणार कसं? देवेंद्रजी काय, मी काय, आम्ही ऑन फील्ड काम करणारे आहोत. आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत. तुम्ही घरात बसता. घरात बसलेल्यांना दुःख काय कळणार? लोकांची काय वेदना कळणार? आणि म्हणून मी एकच सांगतो, मागे पहलगाममध्ये हल्ला झाला, त्यात आपले हिंदू बांधव मारले गेले, मराठी माणसंही होती, आपल्या आया बहिणींचं कुंकू पुसलं गेलं, तेव्हा हे लंडनच्या थंड हवेत थंड बसले होते ना. या हल्ल्यानंतर या देशाचे प्रधानमंत्री दौरा अर्धवट सोडून भारतात परतले, पण यांनी काही लंडन सोडलं नाही. अरे काय असा जीव अडकलाय तिकडं त्या लंडन मध्ये? असं काय आहे तिथे? काय आहे? घबाड आहे? जाऊ द्या, सगळी माहिती माझ्याकडे आहे, पण मी त्या खोलात जाऊ इच्छित नाही. यांच्याकडे पण आहे. आज जे लोक मराठी माणसाच्या नावाने गळे काढतात ते निवडणूक संपल्यानंतर आराम करायला कुठे जातात ते तुम्हाला माहित आहे. परत येतील ना. यांना मुंबईशी काही देणं घेणं नाही, मराठी माणसाशी काही देणं घेणं नाही. आता म्हणतात आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, वादापेक्षा. अरे मग मी म्हणतो, 20 वर्षापूर्वी वेगळे का झालात? त्यावेळी तुमच्यासाठी महाराष्ट्र काय छोटा होता? बाळासाहेबांची इच्छा होती तेव्हा ती पूर्ण नाही केली. त्यावेळी बाळासाहेबांपेक्षा तुमचा स्वार्थ मोठा होता, अहंकार मोठा होता. हे साऱ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. एकमेकांविषयी काल परवापर्यंत एकत्र येण्यापर्यंत काय काय बोललात तेही आठवा. स्वार्थासाठी वेगळे झालात आणि स्वार्थासाठीच एकत्र आलात ही मुंबईकर जनता जाणते आहे. हे मुंबईकरांना पक्का माहीत आहे. मराठी माणसाच्या नावाने खोटा पुळका, खोटं प्रेम दाखवण्याची आवश्यकता नाही. हे पुतना मावशीचं प्रेम आहे.
हे खरं प्रेम आहे आणि म्हणून मराठी माणसाने सावध राहणं आवश्यक आहे. मराठी माणसासाठी काय त्यांनी केलं हे आठवून बघा. आणि आम्ही 3.5 वर्षात, या मागचं तर जाऊ द्या, 3.5 वर्षात काय केलं ते बघा, ते बघा, काय करतोय तेही बघा. 20 वर्षात आम्ही विचारांची भूमिका, बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेतली, तर खालच्या पातळीवर जाऊन टीका करता. मग तुमच्या भावाचे नगरसेवक फोडले तेव्हा किती तुम्ही दानदक्षिणा घेतली हो तेही एकदा सांगा, तेही सांगा. तेव्हा काही वाटलं नाही. 25 वर्ष मुंबईला लुटणारे आज भ्रष्टाचारावर बोलताय. ही मोठी गंमत आहे, मोठा जोक आहे. आणि म्हणून आम्ही आयत्या बिळावरचे नागोबा नाही, आम्ही कार्यकर्त्यातून मोठे झालोय. कार्यकर्ता काम करून करून या ठिकाणी मोठा झालेला आहे. आम्ही तुमचं काय जाताना घेऊन गेलो नाही. आम्ही मंत्रिपद सोडून गेलो, सत्तेवर पाणी सोडून गेलो, असं एक तरी उदाहरण महाराष्ट्रात नाही, देशात दाखवून द्या. आणि आमचं सरकार स्थापन झालं, युतीचं गठबंधनचं सरकार स्थापन झालं. तुम्हीच आम्हाला दुष्ण देता. मगाशी रामदासबाईंनी सांगितलं, मी त्याच्यावर बोलत नाही, पण मराठी माणसाच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुमसण्याचं काम तुम्ही केलं. मराठी माणसाने, मुंबईने, महाराष्ट्राने मॅन्डेट दिलं होतं शिवसेना भाजपा युतीचं, ते तुम्ही तोडलं. आता महायुतीने केलेली कामं चोरणारी कामचोर टोळी आता नवीन सुरू झाली आहे, सक्रिय झालेली आहे. कुठंही बघितलं तर हे मी केलं, ते मी केलं, आम्ही केलं. त्याचे होर्डिंग पण बघितले मी, लावलेत होर्डिंग. स्थगित्या देण्याशिवाय तुम्ही काय केलं ते सांगा. फक्त तुम्ही काहीच करून दाखवलं नाही, फक्त तुम्ही खाऊनच दाखवलं. कोणी कोविड रुग्णांची खिचडीतले पैसे खाऊन दाखवले, बॉडी बॅग मधले पैसे खाऊन दाखवले, कोविड सेंटरचे पैसे खाऊन दाखवले, मिठीच्या गाळ खाऊन दाखवला. अरे रस्त्यावरचं डांबरही खाल्लं. मराठी मराठी ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचं पापही तुम्ही केलं. मुंबईची मोकळी मैदान आणि भूखंड कोणी कुणाच्या खिशात आणि घशात घातली तेही बघा, आठवा. रस्त्यावरचे काम करणाऱ्या कंपनीला, पेंग्विनचं कोणतं नाव घेतलं, ती कंपनीला दिलं. बोरिवलीच्या कपडे व्यापाऱ्याला ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं काम दिलं. वा रे वा. कोण आहे तुमचा लाडका रोमिल छेडा? मराठी मुलांनी यांच्यासाठी करायचा राडा आणि टेंडर घेणार यांचा रोमिल छडा. असं कसं होईल? जिथे टेंडर तिथे सरेंडर, ही यांची नीती आहे. जिथे नाही कमिशन तिथे स्पीड ब्रेकर, ही यांची नीती आहे. कसं चालणार? करून दाखवल्यासारखी होर्डिंग लावली ना, आता खाऊन दाखवलं त्याची होर्डिंग पण लावून टाका. काय काय खाल्लंय ते दाखवा त्याच्यावर. हा माझा सवाल आहे. कोविडमध्ये काम केलं म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेतली, घ्या. पण तुम्ही घरात होतात, आम्ही रस्त्यावर होतो, पीपी किट घालून फिरत होतो, हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना दिलासा देत होतो, लोकांना भेटत होतो. तुम्ही काय करत होता? लोक मरत होती कोविडमध्ये, तुम्ही पैसे बनवत होता. यापेक्षा दुसरं काय पाप असू शकतं? आणि म्हणून पैशासाठी मुंबईच्या लोकांच्या जीवाशी खेळण्याचं काम केलं. किती किस्से वाचवायचे, जाऊ दे, ते किती किस्से वाचायला गेलो तर रात्र पुरणार नाही. आम्ही सत्तेवर येताच कोस्टलच्या कामाला गती दिली. त्यावेळेस मला आठवतंय, मी देखील देवेंद्रजींच्या सरकारमध्ये मंत्री होतो. सर्व परवानग्या आणण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं. केंद्राच्या परवानग्या राज्याचं तर आम्ही दिल्या, पण मुंबई महापालिकेच्या परवानग्या पण 3-3 वर्ष लटकवल्या होत्या. तेव्हा काय बघितलं तुम्ही? त्याचबरोबर फंजिबल FSI देण्याचा निर्णय अगोदरचा होता, पण त्याच्यातून येणारे पैसे या अशा प्रकल्पांना लावता येतील, वापरता येतील, हे आपल्या सरकारने निर्णय घेतला. हे आमच्या सरकारने निर्णय, परवानग्या पण आणल्या,
पैसे पण आणले, 20,000 25,000 कोटी फंजिबल FSI मधून निघाले. मग तुम्ही काय केलं? अरे भूमिपूजनाला देखील, साध्या भूमिपूजनाला लपून छपून केलं. ज्या मुख्यमंत्र्यांनी हे सर्व घडवून आणलं त्यांनाही बोलवण्याचं औदार्य दाखवलं नाही. हा केवढा कदरूपणा आहे. आणि म्हणून आम्ही जाऊ देते. नरिमन पॉइंटचा माणूस बांद्र्याला 15 मिनिटात पोहोचतोय कोस्टल रोडमुळे. हा कोस्टल रोड आम्ही विरार पर्यंत नेणार आहोत. वर्सोवा ते भाईंदर, भाईंदर ते विरार. मुंबई 40 मिनिटात विरार पर्यंत, 15 मिनिटात बांद्र्यातून नरिमन पॉइंट. गेम चेंजर प्रकल्प आहे. मुंबई ईस्टर्न फ्रीवे सुद्धा ठाण्यापर्यंत आम्ही वाढवतोय, एलिव्हेटेड करतोय. मेट्रोच्या कामाला तुम्ही दिलेली स्थगिती उठवली. मगाशी मी सांगितलं, लाखो लोक आज प्रवास करतात. ठाणे, बोरिवली, गोरेगाव, मुलुंड, ऑरेंज गेट ते नरिमन पॉइंट असे भुयारी रस्ते, यामुळे मीरा भाईंदर ठाणे असा आउटर रिंग रोड तयार होतोय, मुंबईशी जोडला जातोय. त्यामुळे वाहतुकीवरचा ताण कमी होईल. विक्रोळी, कोपरखेरणे, महापे, दहिसर ही एक सगळी कनेक्टिव्हिटी तयार होते. MMR क्षेत्रात देखील लास्ट माईल कनेक्टिव्हिटी मिळाली पाहिजे म्हणून वॉट टॅक्सीचा देखील आम्ही उपक्रम सुरू करतोय. मुंबई ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडतोय. काही मिनिटात मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोचता येईल. आम्ही अशा प्रकारचं जाळ निर्माण करतोय. मुंबईला अधिक जवळ आणतोय. आम्ही मुंबईला जोडतोय. आम्ही मुंबईला जोडणारे आहोत, तोडणारे नाही. तोडणारे नाही. त्यामुळे मुंबईतल्या प्रवासाचा वेळ वाचेल, खर्च वाचेल, कुटुंबाला जास्त वेळ देता येईल, त्याला आनंदी करता येईल आणि म्हणून त्याच्या आयुष्यामध्ये आनंदाचे दिवस येतील. याला म्हणतात विकास. प्रवासाचा त्रास घराबाहेर पडणाऱ्यांनाच कळतो. घरात बसणाऱ्यांना तो कसा कळेल? आणि म्हणून मुंबईचं प्रदूषण कमी करण्यासाठी आतापर्यंत STP नव्हते. हे छोट्या छोट्या शहरामध्ये STP आहेत. कल्याण, डोंबिवली, ठाणे असे छोटे शहर जे बघितले तिथे STP आहेत. मुंबईसारख्या शहरात STP नाही. ते आम्ही सुरू केले. 1.5 वर्षात STPचे कामं पूर्ण होतील. प्रदूषण कमी होईल. समुद्रात काळं पाणी, प्रदूषित पाणी जात आहे, निळं शार समुद्र होईल. हे आम्ही करतोय. रेसकोर्स येथे 300 एकराचा मोठा सेंट्रल पार्क उभा करतोय. मोठा ऑक्सिजन पार्क, 25 एकर जागा आम्ही महालक्ष्मी रेसकोर्स मधून घेतली आणि कोस्टल रोडचं 170 असं अंडरपास करून एकत्र जोडतोय. हे आमचं काम आहे. मुंबईकरांना कुणाच्या टोमणे मारण्यामध्ये इंटरेस्ट नाही. माझ्या आयुष्यात काय बदल होतोय, माझा प्रवास कसा सुकर होतोय, याला प्राधान्य मुंबईकर देणार. आम्हालाही काय मिळालं यापेक्षा आम्ही मुंबईला काय देणार याच्यात आम्हाला इंटरेस्ट आहे. मुंबईच्या पायाभूत सुविधांसह या शहरात रोजगार वाढला पाहिजे. आपल्याला मुंबईला फिनटेक कॅपिटल करायचं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी तो निर्धार केला आहे. त्याचं प्लॅनिंगही सुरू आहे. मुख्यमंत्री दररोज वेळेवर बैठका घेत आहेत. या मुंबईला आर्थिक देशाची राजधानी आहे. जगभरातले लोक येतात आणि म्हणून ग्लोबल फायनान्शियल हब, फिनटेक कॅपिटल हे सगळं करतो आपण. देशाला आर्थिक महासत्ता व्हायचं असेल तर मुंबईच्या विकासाचा महत्त्वाचं योगदान आवश्यक आहे. हे प्रधानमंत्री स्वतः सांगतात. मोदीजींनी या मुंबईला महाराष्ट्राला 10 वर्षात 10 लाख कोटी दिले विकासाला. 10 लाख कोटी. काय दिलं? तुमच्या काळात तर काय मागायलाच गेले नाही. एवढा इगो होता, एवढा अहंकार होता. त्यामुळे राज्याचं नुकसान केलं. मराठी भाषेला आपल्या मोदीजींनी मराठी भाषेचा दर्जा आम्ही जे इथे निर्णय घेतला त्याला तात्काळ होकार दिला. आणि त्याच मोदीजींवर खालच्या पातळीवर तुम्ही टीका करताय. ज्यांनी बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं
अयोध्येत राम मंदिर बांधलं, 370 कलम काश्मीरचं मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली गृहमंत्री अमित भाईंनी केलं. त्यांना तुम्ही शिवाय देताय? थोडी तरी जनाची नाही तर मनाची. ठीक आहे, 76,000 कोटींचं बंदर आपल्याला पालघरला दिलं, तो विकासही तुमच्या डोळ्यात खुपतोय. आणि म्हणून 10 वर्षात प्रकल्प महाराष्ट्रात येत आहे. महाराष्ट्राच्या ग्रोथ इंजिनला वेग येतोय. आता मुख्यमंत्री दावोसला जाणार आहेत. मी जेव्हा दावोसला गेलो तेव्हा परदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात, जेव्हा मुख्यमंत्री मागच्या वेळेस गेले तेव्हा देखील परदेशी गुंतवणूक आली. आता देखील मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक येईल, रोजगार मिळेल. हे आमचं काम आहे, हे आमचं काम आहे. काम बोलतंय. आणि म्हणून जेव्हा प्रकल्प येत नाही तेव्हा महाराष्ट्र अन्याय होतो म्हणता, आणि प्रकल्प झाले आले तर मुंबई तोडण्याचा डाव असं म्हणता. असं रडगाणं नेहमी तुम्ही गाता. तुमची दुटप्पी भूमिका लोकांना समजली आहे. महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्रात एकही उद्योग आला नाही. महाराष्ट्र FDI मध्ये 3रा क्रमांकावर होता. गुजरात, कर्नाटक आपल्या महाराष्ट्राच्या पुढं होता. पण आपलं महायुतीचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्र पुन्हा 1 नंबरला आला. आणि तुमच्या राजकारणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे म्हणताना मग महाराष्ट्राला 1 नंबर करण्यासाठी, 1 नंबर करण्यासाठी तसं वागून तरी दाखवा. कालच आमचा वचननामा प्रसिद्ध केला आहे. लाडक्या बहिणींना BST मध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. लाडक्या बहिणींना 5 लाख रुपये बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेतला. खूप निर्णय घेतले, त्याच्यामध्ये मी जात नाही, वचननामा आहे. माझ्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देऊ नका म्हणून निवडणूक आयोगाकडे हेच काँग्रेस महाविकास आघाडी गेली आहे. त्यांना आमच्या लाडक्या बहिणी बरोबर जोडा दाखवतीलच, जसा विधानसभेत दाखवला. त्यांनी खोडा घातल्याबरोबर 232 नंबरचा जोडा माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांना दाखवला आणि घरी बसवून टाकलं. आणि म्हणून हे कसले भाऊ, हे दुष्ट सावत्र भावानं या लाडक्या बहिणी 15 तारखेला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. नवी काय उद्योगपतीच्या नावाने फेक नरेटिव्ह सुरू आहे. किती बोलले काय माहीत नाही. त्यामध्ये धारावी पुनर्विकासाचा प्रकल्प अदानी कुणी दिला? सेकलिंगचा रद्द करून कुणी दिला अदानीला? नवी मुंबईचं एअरपोर्ट कुणी दिलं? तेव्हा मुख्यमंत्री कोण होतं? हे पण बघा. त्याचबरोबर तुम्हाला ज्यांना द्यायचं काम होतं त्यांना देऊन झालं. सत्तेत असताना एक भूमिका, सत्तेतून उतरल्यावर दुसरी भूमिका. अचानक युटर्न कशासाठी? जागा दिल्या आमच्यावर आरोप करता. मग मला सांगा, मुंबईची मोकळी मैदानं आणि भूखंड कोणी दिले? या उद्योगपतींचे संबंध, चांगले संबंध कुणाकुणाबरोबर आहेत? 2 वर्षापूर्वी मुख्यमंत्री महोदयजी कलानगरला कुणाच्या घरी गेले? 1.5-2 तास बंद दाराआड चर्चा केली. कुणाबरोबर केली? तेच उद्योगपती शिवाजी पार्कला जेवायला गेले की नाही? त्याचे फोटो आहेत आपल्याकडे. ही कसली डिनर डिप्लोमसी? कंटेनर तुमच्या यार्डात पोचले नाही का? तुम्हाला समजलं नाही वाटतं? जाऊ, ठीक आहे. अरे आमच्यावर कसले आरोप करता? हे समोर आहे, ये जनता आहे, सब जानती आहे. म्हणून ज्यांची नावं घेता त्यांना घरी जेवायला बोलवता. बोलवा, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुमची मुलं त्यांच्या लग्नात नसतात. कळू द्या लोकांना कोण कुणाचा दोस्त आहे. तुमचे नकाशे बघून शेजारी बसलेले बिचारे जयंतराव कावरे बावरे झाले मुख्यमंत्री महोदय. त्यांना कळेच ना काय चाललंय, का अगोदर काय परिस्थिती होती, नंतर कशी झाली. ये पब्लिक है, सब जानती है. आणि मी सांगतो, जब चाहिए हरी पत्ती, जब चाहिए हरी पत्ती तब याद आते उद्योगपती. असं यांचं हे आहे, असा यांचा स्वभाव आहे. आणि म्हणून आमच्यासाठी उद्योगपती नाही, उद्योग तर आलेच पाहिजे. पण मुंबई फर्स्ट आणि मुंबईकर फर्स्ट, हीच आमची भूमिका आहे. राज्यात उद्योग यायला पाहिजे, मराठी उद्योजक निर्माण व्हायला पाहिजे. यासाठी तुम्ही कधी प्रयत्न केले का?
ते पण मराठी माणसाला एकदा सांगून टाका. मराठी तरुणाच्या हातात उद्योग देण्याऐवजी तुम्ही दगड देताय. कसली नीती आहे तुमची? मुंबईकडे फक्त सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून तुम्ही पाहिलं, आता सोन्याची अंडी देणारी कोंबडी कापायला तुम्ही निघालात. मुंबईकर सुज्ञ, मुंबईकर तुमच्या भूलथापानं बोलणार नाही. आणि मुंबईकर आता तुमच्या खोट्या प्रचाराला भुलणार नाही, भावनेच्या राजकारणाला बळी पडणार नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, कोणी माईकाला आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकणार नाही. आणि म्हणून आपल्याला मुंबईला अधिक गतिमान समृद्ध करायचं आहे. येणाऱ्या 15 तारखेला धनुष्यबाण आणि या कमळ या निशाणी समोर आपल्याला बटन दाबून महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करायचं आहे. ही विनंती आपल्याला करायला आलोय. आणि मुंबई महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार. आणि पुन्हा एकदा सांगतो, मुंबईचा महापौर मराठीच होणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.